आमच्या शहरात आदरणीय बी.के. शिवानी दीदी यांचा एक प्रोग्राम झाला. तो प्रोग्राम अटेंड करण्याचं मला सौभाग्य लाभलं. त्यांना इतक्या जवळून बघण्याचा योग आला. नमस्कार, आनंदाचे सिक्रेटमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे फ्रेंड्स. मागच्याच आठवड्यात आमच्या शहरात आदरणीय बी.के. शिवानी दीदी यांचा एक प्रोग्राम झाला. तो प्रोग्राम अटेंड करण्याचं मला सौभाग्य लाभलं. त्यांना इतक्या जवळून बघण्याचा योग आला. त्यामुळे मी तर या परमेश्वराची, ब्रह्मांडाची खूप खूप आभारी आहे. आणि त्यांचा प्रोग्राम इतका सुंदर झाला की त्यांचा प्रत्येक शब्द ऐकून आम्ही अतिशय मंत्रमुग्ध झालो. असं वाटत होतं की त्यांच्या वाणीतून अमृत बरसत आहे. तो शब्दात वर्णन करण्यासारखं नव्हतं. त्यांचं सेशन अतिशय सुंदर झालं. अगदी तासोन तास ऐकत बसावं, संपूच नये त्यांचं सेशन असं वाटत होतं. आणि त्याच सेशनमधले काही पॉईंट्स आज मी सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ अतिशय जास्त इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर प्रोग्रामच्या सुरुवातीलाच शिवानी दीदींनी सर्वांना एक प्रश्न विचारला की कोणाकोणाला आनंद पाहिजे, किस किस को खुशी चाहिए. आणि अर्थातच आपल्या सगळ्यांनाच आनंद पाहिजे असतो. तर त्या ग्राउंडमध्ये उपस्थित असलेल्या हजारो लोक उपस्थित होते आणि जवळपास सर्वांनीच हात वर केला. मग त्या म्हणाल्या की आपण सतत म्हणत असतो की मला आनंद पाहिजे, पैसा पाहिजे, चांगले आरोग्य पाहिजे, चांगले नातेसंबंध पाहिजे. सतत आपण पाहिजे हे पाहिजे, ते पाहिजे, इतक्या वेळा पाहिजे बोलत असतो की त्यामुळे आपण इनडायरेक्टली आपल्या सबकॉन्शियस माइंडला सांगत असतो की ही गोष्ट माझ्याकडे नाहीये, म्हणजेच माझ्याकडे आनंद नाहीये, माझ्याकडे पैसा नाहीये. हे आपण इनडायरेक्ट रोज म्हणून आपल्या सबकॉन्शियसला सांगत असतो. पाहिजे म्हणजे माझ्याकडे नाहीये, म्हणजेच आपण ती कमतरतेची किंवा लॅकिंगची, उणेवीची व्हायब्रेशन आपण ब्रह्मांडात पाठवत असतो. सतत पाहिजे बोलून ते नसल्याची भावना आपण ब्रह्मांडात पाठवत असतो. आणि हे रोज बोलून हळूहळू ती आपली रियालिटी बनते. आणि एक दिवस आपल्या जीवन पण तसंच होतं. म्हणजे आपल्याकडे खरंच आनंद, पैसा, चांगले नातेसंबंध, आरोग्य या गोष्टी नसतात, कारण आपण ते रोज पाहिजे म्हणत असतो. म्हणून हीच गोष्ट आपण आपल्या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या पण व्हिडिओमध्ये खूप वेळा बघितलेली आहे. आपली पण लॉ ऑफ अट्रॅक्शनची प्लेलिस्ट आहे, ती नसेल बघितली तर तुम्ही नक्की बघा, मी त्याची लिंक देते आहे. मग दीदी म्हणाल्या की आता जर मग आपल्याला आनंद पाहिजे तर मग काय करायचं. तर मग मुझे खुशी चाहिए असं कधीच म्हणायचं नाही, तर मैं खुश हूँ, म्हणजेच मी आनंदी आहे असं आता आपल्याला इथून पुढे म्हणायचं आहे. म्हणजेच मी आनंदी आहे, मी धनवान आहे, मी आरोग्यदायी आहे, माझ्याकडे खूप चांगले नातेसंबंध आहे असं आपल्याला म्हणायला सुरुवात करायची आहे. मग जेव्हा आपण सतत ही गोष्ट म्हणू, ती आपल्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत जाणार आहे. आणि याच व्हायब्रेशन रोज म्हणून जेव्हा ब्रह्मांडात जातील तेव्हा एक दिवस ती आपली रियालिटी बनणार आहे. आता जर तुम्ही म्हणाल की मी तर आता आनंदी नाही किंवा मी धनवान नाही, तर मी कसं म्हणणार. तर तरीही आपल्याला ही गोष्ट सतत म्हणायची आहे. भलेही ती आज आपली रियालिटी नसली तरीही आपल्याला ते म्हणून त्या व्हायब्रेशन ब्रह्मांडापर्यंत पाठवायचे आहे. त्यामुळे नक्कीच एक ना एक दिवस ती आपली रियालिटी बनणार आहे. म्हणूनच मग आजपासून मैं खुश हूँ, मी आनंदी आहे, मी धनवान आहे, माझ्याकडे खूप चांगले नातेसंबंध आहे, मी आरोग्यदायी आहे, हे सगळे अफर्मेशन्स आपल्याला बोलायचे आहेत. त्यानंतर आदरणीय शिवानी दीदींनी दुसरा पॉईंट सांगितला, तो म्हणजे आपल्या मनाच्या स्थितीबद्दल. त्या म्हणाल्या की जीवनात आपल्या कोणतीही परिस्थिती, कशीही सिच्युएशन येऊ द्या, आपल्या मनाची स्थिती ही एकदम स्थिर ठेवायची आहे आपल्याला. म्हणजे युजली काय होतं की आपलं मन हे आपल्या एखाद्या घड्याळाच्या पेंड्युलम सारखं एकतर इकडे तरी जातं, नाही तर इकडे तरी जातं. कोणी आपलं खूप कौतुक केलं, आपली तारीफ केली, आपल्याबद्दल छान बोललं, तर आपल्या मनाचा पेंड्युलम एकतर खूप हवेत तरी असतो, किंवा त्या उलट कोणी आपल्याला नावं ठेवले, आपला अपमान केला किंवा आपल्याबद्दल काही वाईट बोललं, तर आपला मनाचा पेंड्युलम इकडे तरी वर जातो. सतत कुणाच्या तरी वागण्यावरून, बोलण्यावरून आपला मनाचा पेंड्युलम इकडे तरी असतो, नाही तर इकडे तरी असतो. मग त्यांनी तेच सांगितलं की आता आपल्याला हा पेंड्युलम म्हणजेच आपल्या मनाची स्थिती एकदम स्थिर ठेवायला शिकायचं आहे. तर मग हे कसं शक्य आहे. त्यासाठी दीदींनी सांगितलं
की जर सपोज कोणी कधी आपला अपमान केला किंवा आपल्याबद्दल वाईट बोललं किंवा कधी त्यांचं मत आणि आपलं मत समान नसेल, आपल्या मताशी ते सहमत नसतील, तर मग मात्र आपल्या मनाची स्थिती खूप डाऊन होते, आपला पेंड्युलम असा वर जातो. तर ते होऊ नये म्हणून मग आपण तेव्हा असा विचार करायचा, हे त्यांचे संस्कार आहे किंवा हा त्यांचा स्वभाव आहे, हे त्यांच्या आतमध्ये आहे म्हणून ते बोलले, ते आपल्याबद्दल नाही बोलले, तर ते त्यांच्या अंतर्मनातलं त्यांचा स्वभाव आहे, त्यांचे संस्कार आहेत म्हणून बोलले. असा विचार करून आपण आपलं मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आणि या उलट कोणी आपलं खूप कौतुक केलं किंवा खूप तारीफ केली, ॲप्रिसिएशन केलं, तरीही आपल्या मनाचा पेंड्युलम खूप वर जातो, आपण तर अगदी हवेतच असतो. तेव्हाही त्या बोलल्या की आपली मनाची स्थिती आपल्याला स्थिर ठेवण्याचाच प्रयत्न करायचा आहे. तर तेव्हाही आपल्याला असा विचार करायचा आहे की हे तर त्यांचे संस्कार आहे किंवा त्यांचा स्वभाव आहे किंवा हे तर त्यांचं ओपिनियन आहे, असा आपल्याला विचार करायचा आहे. आणि आपल्याला त्यांनी ज्याच्यासाठी आपलं ॲप्रिसिएशन केलेलं आहे ते सर्व आपल्याला परमेश्वराला अर्पण करायचं आहे, समर्पित व्हायचं आहे. आणि परमेश्वराला आपल्याला थँक्यू म्हणायचं आहे त्याच्यासाठी, की खूप खूप थँक्यू परमेश्वरा, हे तुझ्यामुळेच झालेलं आहे, करता करविता तूच आहे, तूच हे घडवून आणलंय. असं आपल्याला आपण केलेलं चांगलं काम हे परमेश्वराला अर्पण करायचं आहे. आणि त्यामुळे पण मग आपली मनाची स्थिती आपण स्थिर ठेवू शकतोय. म्हणजेच शिवानी दीदी म्हणाल्या की आपल्या जीवनात सिच्युएशन कोणतीही असो, कितीही मोठी असो, छोटी असो, किंवा कितीही चांगली सिच्युएशन असो, वाईट सिच्युएशन असो, त्या सिच्युएशनमध्ये लोकांच्या वागण्यावरून किंवा लोकांच्या बोलण्यावरून आपल्याला आपल्या मनाची स्थिती अजिबात बदलू द्यायची नाही आहे, पेंड्युलम सारखी वर किंवा खाली जाऊ द्यायची नाही आहे. मनाची स्थिती एकदम स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि त्यासाठी त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला तसा विचार करायचा आहे. खरंच ही खूप आपल्या सारख्या सामान्य व्यक्तीसाठी खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे की कोणत्याही स्थितीत मन स्थिर ठेवणं, अजिबात त्याच्यात आपल्याला काही चेंजेस न होऊ देणं. मीही हे ट्राय करण्याचा प्रयत्न करणार आहे, आत्मसात करणार आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा या गोष्टी. अजूनही शिवानी दीदींनी खूप छान छान पॉईंट्स सांगितले, खूप त्यांच्या लेक्चरमधून खूप खूप काही शिकण्यासारखं होतं. आणखी मी काही पॉईंट्स शेअर करणार आहे, पण ते आपण पुढच्या व्हिडिओत बघू. हा व्हिडिओ खूप मोठा होईल. आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.